नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन नाशिक अध्यात्मोपदेश या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध विषयांवर मार्गदर्शन करत असतो. हे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा विषय आपला असा आहे की बोले तैसा नाही. म्हणजे जी व्यक्ती बोलते, उपदेश करते, सांगते त्याप्रमाणे जी वागत नाही त्या व्यक्तीला बोले तैसा नाही असं म्हणतात. म्हणजे जो बोलतोय पण तसं वागत नाही, तसं करत नाही, तसं व्यवहारात आणत नाही, मग त्या व्यक्तीचं काय होतं, त्या व्यक्तीच्या माघारी लोक त्याविषयी काय बोलतात आणि असलेलं ज्ञान जेव्हा व्यवहारात येत नाही तेव्हा त्या व्यक्तीचं किती नुकसान होतं त्याविषयी आपण बोलणार आहोत. तो विषय इतकाच आहे की बोले तैसा नाही. कुठलाही विचार, कुठलंही ज्ञान जेव्हा व्यवहारात येतं तेव्हा ते व्यवहारात जेव्हा येईल ना तेव्हा त्यातून क्रांती घडत असते. म्हणजे एखादं कर्म जेव्हा विचारात आहे पण ते विचारात असून व्यवहारात नाही, फक्त विचारात आहे, तर आचरणाविना न घडे क्रांती. कुठलाही क्रांती बदल हा कर्म केल्याशिवाय घडणार नाही. नुसतं विचार असून उपयोग नाही. विचाराने माती कधी होते, विचारांची माती केव्हा होते असं जर विचार केला तर कर्माविना त्या विचारानुसार जेव्हा काम केलं जात नाही तेव्हा विचारांची माती होते असं म्हटलं जातं. ते होतं कधी, जेव्हा विचार आचरणात येत नाही तेव्हा. म्हणून जो बोलतो तसा वागत नाही ना त्याच्या आयुष्यामध्ये कर्माची, विचाराची माती होते. मग हे लोक काय करतात तर केवळ वाची, नुसतं बोलतात की आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, हे कर्म केल्यावर आपण समृद्ध होऊ, प्रगतीकडे जाऊ, हे विचार त्यांच्याकडे असतात. त्या विचारातून उपाय देखील असतो. मग अडतं कुठं तर व्यवहारात आणत नाही. तो उपाय असून व्यवहारात न आणल्यामुळे, कर्म न केल्यामुळे तो उपाय असून देखील वाया जातो. केवळ विचार आणि केवळ वाचेमध्ये राहतं, तोंडात राहतं, पण हातात काम होत नाही, हाताने काम करत नाही. त्यामुळे त्यांचं नुकसान आयुष्यामध्ये होतं. म्हणून बोले तैसा नाही हे या सर्व लोकांना लागू पडतं. जे बोलतात पण काम त्या प्रकाराने करत नाही, जसं बोलतो तसं करत नाही. मग यांचं आयुष्यामध्ये काय होतं पुढे तर हे ज्ञानी असले, त्या कर्मामध्ये सगळी माहिती देखील आहे, असो ज्ञानी, ज्ञानी आहे, विद्वान आहे, विचार आहे, सगळं माहिती आहे, पण कार्याविना भ्रांती. ते कर्म विचार व्यवहारात आणल्यामुळे यांची भ्रांती घडत असते आणि निष्क्रिय गती, अधोगती जीवन. कुठलंही काम करायचं नाही, विचारानुसार, बोलल्यानुसार वागायचं नाही, त्यामुळे निष्क्रिय ही व्यक्ती असते. आणि त्याबरोबर त्या निष्क्रियपणामुळे यांच्या जीवनात अधोगती होत राहते. का? कारण बोलतो तसं वागत नाही, काम करत नाही, विचार आहे, उपाय आहे, पण व्यवहारात उतरवायचं नाही, यामुळे यांचं नुकसान होतं. मग हे लोक काय करतात तर सगळ्यांना उपदेश देत बसतात, हे असं करा, ते करा, पण स्वतःला विशेष मानतात. आम्ही काही करणार नाही, आम्ही तुम्हाला सांगणार, तुम्ही करा. पण मग काय होतं, स्वतःच सांगायचं इतरांना, पण आपण जे सांगतोय त्यानुसार आपण आचरण करतोय का, आधी केले मग सांगितले. हा विषय समर्थ रामदास स्वामींनी विचारात घेतलाय की आधी करा मग सांगा. तसं न करता केवळ सांगायचं, दुसऱ्याला उपदेश करायचा, स्वतः मात्र त्या बाबतीत करायचं नाही, स्वतःला काहीतरी विशेष समजायचं, अशा व्यक्तींचं या बाबतीत घडत असतं. मग काय होतं पुढे तर असे जे उपदेश करणारे असतात, सांगणारे असतात, किंवा काय ज्ञान असेल पण कार्याविना भ्रांती होत असते, तर यांचं हे वागणं उपहासात्मक लोक घेतात. यांना कधीही सिरियसली घेतलं जात नाही, कारण यांचा स्वभावच दुसऱ्याला सांगणं आहे, स्वतः न करणं. असं असल्यामुळे लोक यांचे विचार उपहासात्मक घेतात आणि यांच्या पुढे नतमस्तक होतात. समोर आले की वंदन, पण माघारी चेष्टा करतात. फार ज्ञान सांगतो पण स्वतः काही करत नाही, हा विषय त्यांच्या भोवती निर्माण होत असतो. हे का होतं तर कार्याविना भ्रांती. कार्य करायचं नाही, फक्त उपदेश द्यायचा आणि विचारांची माती त्याने व्हायला लागते ना, आयुष्यामध्ये अधोगती येत जाते. म्हणून स्वतःच्या आयुष्यामध्ये जर अन्याला काही सांगायचं झालं असेल तर हितोपकार असेल, आचरणयुक्त असेल तर आधी आचरणात आणा, मग अन्याला उपदेश करा.
काही काही ठिकाणी असं असतं की आचरण हाच उपदेश इतरांना असतो. म्हणजे त्यांना वेगळं काही मार्गदर्शन करायचे, सांगायची आवश्यकताच पडत नाही. आचरण एक मात्र असं असतं की आचरणाचं अनुकरण केलं जातं आणि आचरण हाच उपदेश पुढे ठरतो. आणि मग ती व्यक्ती समोरच्याचं आचरण पाहून उपदेश मानून तसं वागायला लागते, तिथं बोलायची गरज पडत नाही. हा विषय इथे येतो. अशा प्रकारे जो बोलतो तसा वागत नाही त्याविषयी आपण बोललो. या विषयाचं आकलन आपल्याला झालं असेल, विषय समजला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.